अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी येथील साई सिद्धी चॅरिटेबल ट्रस्टच्या सामाजिक बांधिलकीचे प्रेरणादायी उदाहरण पुन्हा एकदा समोर आले आहे. गेल्या तब्बल 25 वर्षात 2500 वधूंचे कन्यादान करून शिर्डीचे प्रथम माजी नगराध्यक्ष कैलास बापू कोते आणि सौ सुमित्रा काकींनी समाजसेवेचा एक अनोखा आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या या कार्यामुळे अनेक गरजू कुटुंबांना मोठा आधार मिळाला असून समाजात एकात्मतेचा संदेश अधिक बळकट झाला आहे. नुकताच पार पडलेला भव्य शाही सर्वधर्मीय विवाह सोहळा हा त्यांच्या कार्याचा आणखी एक महत्त्वाचा टप्पा ठरला. या सोहळ्यात विविध धर्मीय जोडपी विवाहबंधनात अडकली, ज्यामुळे सर्वधर्म समभाव या संकल्पनेचा प्रत्यय प्रत्यक्षात अनुभवायला मिळाला. संपूर्ण सोहळा उत्साह आणि आनंदाने भरलेला होता. फटाक्यांच्या आतषबाजीने आकाश उजळून निघाले आणि उपस्थितांनी जल्लोषात हा सोहळा साजरा केला. या विशेष सोहळ्याला जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कोते दाम्पत्यांच्या कार्याचे मनापासून कौतुक करत अशा उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक आणि दीर्घकालीन बदल घडत असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी नमूद केले. कैलास बापू कोते आणि सुमित्रा काकीचे हे सातत्यपूर्ण सामाजिक योगदान केवळ विवाह सोहळ्यापुरते मर्यादित नसून ते समाजातील दुर्बल घटकांना आधार देण्याचे मोठे कार्य करत आहेत. त्यांच्या या सेवाभावी वृत्तीमुळे शिर्डी परिसरातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात त्यांच्या कार्याबद्दल विशेष आदर आणि विश्वास निर्माण झाला आहे. बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर आभार, उपस्थित असलेले सगळे मान्यवर यांचं मी प्रथमचा मनापासून स्वागत करतो. साई सिद्धी चॅरिटेबल ट्रस्ट आणि शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने आयोजित या सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याकरता वधूवरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी उपस्थित आदरणीय महंत कष्टिकानंदजी महाराज, आदरणीय महंत विष्णुगिरी महाराज, आदरणीय महंत अरुणगिरीजी महाराज, हरिभक्त परायण सुधीरजी महाराज, डॉक्टर कय्यूम शेख, ज्ञानेश्वर आबा, मार्केट कमिटीचे चेअरमन, शिवसेनेचे नेते कमलाकरजी कोते, व्यासपीठावर सर्व शिर्डी नगरपालिकेचे नगरसेवक, प्रभाकरराव कोते, या विवाह सोहळ्यासाठी बापूंना ज्यांनी 25 वर्ष ह्या उपक्रमाला साथ केली ते आमच्या काकी आणि उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि मित्र, मला प्रथमतः आपल्या सर्वांच्या वतीने कैलास बापू कोते आणि सुमित्रा काकींचं मनपूर्वक अभिनंदन करायचं आहे की 25 वर्ष अविरतपणे हा सोहळा त्या ठिकाणी ते पूर्ण त्या ठिकाणी करतायत. आणि म्हणून मला तुम्हाला सगळ्यांना विनंती करायची, एकदा टाळ्याच्या गजरामध्ये त्या दोघांचं आपण अभिनंदन करावं. सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा बाबांच्या पुण्यनगरीमध्ये सुरू करत असताना हे सामुदायिक विवाह सोहळ्याचं 25वं वर्ष आहे. या 25व्या वर्षामध्ये आतापर्यंत 2400 मुलींचे वधूवरांचे लग्न पार पाडण्याचं काम आम्ही केलेलं आहे. यामध्ये हिंदू पद्धतीने असेल, बौद्ध असेल, मुस्लिम असेल, या सगळ्या प्रकारचे लग्न आम्ही सातत्याने शिर्डीच्या त्या सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये पार केलेलं आहे. या सामुदायिक सोहळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे सलग कुठल्या प्रकारचा न थांबता अखंडपणे हा सामुदायिक विवाह सोहळा सातत्याने 2002 पासून सुरुवात केलेली आहे आणि आज 2026ला त्याला 25 वर्ष पूर्ण झालेले आहे. या 25 वर्षामध्ये
जे सुरुवातीला 2002 मध्ये सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये जे सुरुवातीला लग्न केले होते 2002, 2003, 2004 ला त्या वधूवरांच्या मुलांनी या सामुदायिकमध्ये लग्न केलं. साधारण 20-21 सालामध्ये लग्न केलं. ती आमच्या शिर्डीकरांच्या दृष्टीने सामुदायिक विवाह सोहळ्याची मोठी अभिमानाची गोष्ट आहे. आणि हा विवाह सातत्याने करीत असताना ह्या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये कुठल्या प्रकारचा दुजाभाव न करता सर्वांना सारखी लग्नामध्ये कसा आनंद भेटेल यासाठी सातत्याने प्रयत्न केलेला आहे. वधूंची चांगल्या प्रकारची मिरवणूक, त्यांना चांगल्या प्रकारचा ड्रेस, वधूंना 1 ग्रॅमचं मंगळसूत्र, त्यांना साड्या, त्यांना पैजण आणि बाकीचं संसार उपयोगी भांडे देण्याचं काम या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये सातत्याने चालू असतं. केवळ सामुदायिक वराडी जी मंडळी आहे त्या वराडी मंडळीला सकाळी 10 वाजेपासून तर संध्याकाळी 6 वाजेपासून मिष्टान्नाचं जेवण सातत्याने सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये देण्याचा आम्ही कायम प्रयत्न केलेला आहे आणि तो चांगला प्रयत्न यशस्वी झालेला आहे. या सामुदायिक विवाह सोहळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे आतापर्यंत या सामुदायिक विवाह सोहळ्याचे स्वागताध्यक्ष म्हणून नामदार राधाकृष्ण विखे पाटलांनी भूषवलेलं आहे आणि सातत्याने त्यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावलेली आहे. यामध्ये पहिल्यांदा मुस्लिम समाजाचे लग्न होतात, नंतर बौद्ध समाजाचे लग्न होतात आणि हिंदू संस्कृतीप्रमाणे तिसरं लग्न आपण करतोय. आणि ह्या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये वधूवरांच्या ज्या अपेक्षा आहे त्या पूर्ण करण्याचा आपण सातत्याने प्रयत्न केलेला आहे. माझी सौभाग्यवती सुमित्रा काकी कोते असतील, आमचा परिवार असेल, शिर्डी ग्रामस्थ असेल, माझा मित्र परिवार असेल, या सगळ्यांनी हा सामुदायिक विवाह सोहळा आणि आपल्या माध्यमातून वेगळ्या उंचीवर नेण्याचं काम सातत्याने केलेलं आहे. म्हणून या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षी 41 लग्न सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये झालेले आहे आणि सामुदायिक विवाह सोहळा हा 7 समुद्राच्या पलीकडे जाऊन पोहोचलेला आहे. यामध्ये महाराष्ट्राने गुजरात, गोवा, पंजाब इथून सुद्धा वधूवर या सामुदायिक विवाह सोहळ्याचं लग्न करण्यासाठी आलेला आहे. यामध्ये एकच कारण आहे, बाबांचा सबका मालिक एक आणि सर्व धर्मसमभाव असलेला संदेश देण्याचं काम या सामुदायिक विवाह सोहळ्याच्या माध्यमातून आम्ही सातत्याने करतोय. त्याचप्रमाणे बेटी बचाव बेटी पढाव हा संदेश देण्याचं काम करतोय. पर्यावरणाचा संदेश देण्याचं काम करतोय. झाडे लावा झाडे जगवा हा संदेश देण्याचं काम करतो. त्याचबरोबर तिथल्या वधूवरांचा सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये लग्न होत असताना आम्ही एक महत्त्वाचा संदेश देतो का मुलगा का मुलगी हा भेदभाव न करता मुलगीच हिला समजून तिचं जतन करावं आणि तीच आयुष्याची पंथी म्हणून तिचा सांभाळ करावा आणि लग्नाला जास्त अफाट खर्च न करता सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये सातत्याने लग्न करावं असा संदेश देण्याचं काम या सामुदायिक विवाह सोहळ्याच्या माध्यमातून आम्ही कायम करतो. पोटाला मुलगी नसतानाही तुम्हाला 2500 मुलींचं कन्यादान करण्याचं भाग्य लाभलंय, काय सांगताय? खरं म्हणजे आमच्या सौभाग्यवती सुमित्रा काकी आणि मी दोघांनी आम्हाला 2 मुलं आहे. मुलगी नसल्यानंतर दुसरीची जी मुलगी असेल ती आपली समजून तिचं सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये कसं चांगलं लग्न करता येईल, तिच्या चेहऱ्यावर कसं समाधान होईल, तिच्या आई वडिलांना कसा आनंद होईल, त्यांच्या घरच्यांना कसा आनंद होईल हा सातत्याचा प्रयत्न आमचा या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये आहे. काय वाटतं, असं संसार आहे का त्याचा फुलवला जातो, त्याचा आपण काहीतरी धागा बनतोय, म्हणजे काय मनातून काय भावना आहे? मनातून एकच भावना आहे की 2400 मुलींचे आतापर्यंत लग्न करताना जो आनंद भेटला तो सर्वस्व आनंद आहे आणि त्यांच्या आई वडिलांना जो आनंद भेटला, त्यांच्या चेहऱ्यावर जे हसू भेटलं त्या सामुदायिक सोहळ्यामध्ये पाहायला भेटलं, तो खरा आनंद आहे.